सिद्धेश्वर देवस्थान मंदिरकडून धोका लक्षात घेऊन हे लोखंडी गेट बंद करण्यात आलेलं आहे। आपण याच्या इथे बघू शकतो। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते। पिण्यासाठी व शेतीसाठी उपयुक्त पाणी या धरणामधूनच मिळत असल्यामुळे या धरणाच्या पाण्याच्या पातळीवरच सर्व गणित हे वर्षभराचं अवलंबून असतं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकरच पाऊस सुरू झाल्यामुळे उजनीच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे लवकरच धरण हे 100कडे वाटचाल करताना आपण बघू शकतोय। दौंड तालुक्यातून तसेच वरच्या धरण भरल्यामुळे लवकरच हे धरण 100% भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्यामुळे हे धरण खाली नदीतून नदीपात्रात पाणी सोडलं जाऊ शकतं। याचाच एक यामुळेच प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। स्टार साम्राज्य न्यूजसाठी मी अशोक सुतार, बेगमपूर, मोहोळ। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार साम्राज्य न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा।